विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आयुष्यातली 2 महत्त्वाची वर्ष 11वी आणि 12वी. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली त्यातल्या त्यात ज्यांनी सायन्स घेतलंय त्यांना माहिती आहे बरं का. पालक माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे. मी पण एक पालक आहे. मला पण माझी 11वी 12वी आठवते किती त्रास होता. पहिले 6 महिने तर काही समजतच नव्हतं कारण मराठी मीडियम. बरं, आता महत्वाचं काय, इथं व्हिडिओचं टायटल काय आहे बघा, की स्वतःमध्ये बदल घडवा. खूप गरज आहे या गोष्टीची. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मला माझा एक एकदम जुना विद्यार्थी भेटायला आला होता. खूप जुना, पहिल्या बॅच मधला म्हणूया आपण. पुण्यात इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. त्यानंतर त्याची भेटच नव्हती झाली. आज भेटायला आला होता म्हणूया आपण. मुद्दा काय डिस्कशन झालं. नेहमीप्रमाणे प्रश्न होताच, काय चाललंय? तर त्यानं जे सांगितलं ते तुम्हाला मी सांगतोय. बघा, तो म्हणला, "सर इंजिनिअरिंगला मिळालं ॲडमिशन. फर्स्ट इयर कसं तरी रडत-खडत कंप्लीट केलं म्हणला. पण सेकंड इयर जमलंच नाही. मग शेवटी इंजिनिअरिंग सोडून दिलं. मग या स्टेजला एखाद्या विद्यार्थ्याची अवस्था कशी असेल? इंजिनिअरिंगची प्रचंड फी भरली, हॉस्टेलचा खर्च केलाय. पण त्यानं ना स्वतःला सावरलं. हुशार होता तो. मान्य केलं, नाही होत माझ्याकडून हे. नाही, हे माझ्यासाठी नाही आहे. पण त्यानं क्विकली सगळं चेंज केलं. त्यानं ना काय ते बी-ए का एम-ए बी-ए सायकॉलॉजीला ॲडमिशन घेतलं. एक्स्टर्नल ते करत असतानाच पुण्यात त्यानं एका ठिकाणी काम करायला पण सुरुवात केली. कुठं ते मी आता डिस्क्लोज करत नाही, जाऊ दे. पण मी तुम्हाला सांगतो चांगल्या गोष्टी काय सांगायच्या आहेत. त्याचं लग्न झालंय. पुण्यात नांदेड सिटीमध्ये त्याचा फ्लॅट आहे. बिझनेस खूप चांगला त्याचा चाललेला आहे आणि खूप छान. ऐकताना बरं वाटलं. मी असं म्हणत नाहीये, की इंजिनिअरिंग सोडून द्या. पण त्यानं स्वतःत बदल घडवला, त्यानं स्वीकारलं जे काय आहे ते. बरं, हा व्हिडिओ करायच्या अगोदर ना YouTubeवर आपल्याच व्हिडिओमध्ये हे एक कमेंट होतं. वाचून दाखवूया. इंग्लिश मराठीमध्ये टाइप केलंय. "सर प्लीज रिप्लाय मी." ओके. आता काय होतंय, मी नाव तिथं डिलीट केलंय बरं का, लक्षात घ्या. तुम्ही कुणाचं कमेंट आहे हुडकत बसू नका. प्लीज रिप्लाय मी, की मी आता रिप्लाय मी आणि परत मी म्हणजे कळालं का मराठी इंग्लिश मिक्स आहे हां. क्लास 12th ला आहे. खूप टेन्शन आहे सर. कसलं टेन्शन आहे सांगा? कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे? अभ्यास हो मग तो काय म्हणतोय ते बघूया आपण. खूप टेन्शन आहे. जो अभ्यास झाला होता, त्यातला काहीच आठवत नाही. 20 वर्ष क्लास घेतोय. तुमच्यासारखाच आहे. मी काय आय-आय-टी-एन नाहीये किंवा कुठला सी सुद्धा नाहीये मी. मी तुमच्यासारखाच आहे. मला देखील नाही आठवत परत काय. मला पण रिवाईज करावं लागतं. मग फार गंभीर गोष्ट नाहीये ही. अभ्यास झाला आहे ना, तुला रिवाईज करावं लागेल, मग ते आठवेल. क्रॅश कोर्समध्ये मॅट्रिक्सचं लेक्चर सुरू आहेत. शॉर्टकट्स खूप आहेत. सगळेच नाहीत माझ्या लक्षात राहत. मग मी प्रॅक्टिस करतोय मुलांबरोबर. बरं, मी मुलांना अगोदरच सांगितलंय, की आज आपण शॉर्टकटची प्रॅक्टिस करूया. लक्षात राहतील म्हणूया आपण. पण 10-15 दिवसांनी ते विसरलेले असणार आहेत. तुमचे पण आणि माझे पण. पुन्हा रिवाईज करायचं. का टेन्शन घेऊ? एवढं मी करतोय, मला लक्षातच राहत नाही. डिलीट. जो अभ्यास झाला आहे ना, तो पुन्हा-पुन्हा रिवाईज करावा लागतो. हे लक्षात घ्या बरं का. बरं. काहीच आठवत नाही. काय करू प्लीज हेल्प मी. रिव्हिजन कर. कर. होतोय का बघ अभ्यास आणि सगळ्यात महत्वाचं टॉपिक पूर्ण करावा लागतो. 12th स्टँडर्डमध्ये 10वी पर्यंत वेगळं होतं. 3 टॉपिक ऑप्शनला टाकले तरी चांगले मार्क मिळत होते मॅथ्समधले, अल्जेब्रामधले. पण प्रत्येक टॉपिक 10-10 मार्काला असायचा. आता नाहीये. टॉपिकचं वेटेज कमी आहे, टॉपिक मोठे आहेत. जे टॉपिक करायचे ते परफेक्ट करावे लागतील. ओके, हे बघा. बॅकलॉग वाढतोय. आता हे तुम्ही वाचा काय लिहिलंय सांगा बघू. मी तुम्हाला सांगतो मला पण कळत नव्हतं. पार्ट नंतर मला कळालं. परत. बॅकलॉग वाढतोय ना, मग बॅकलॉग तुम्ही क्रिएट करता. मी बघितलंय मुलांचं काय करतात माहितीये का, की बॅकलॉग आहे म्हणून पाठीमागचे व्हिडिओ बघायचे. आणि आजची व्हिडिओ नाही सर अजून पाठीमागचंच राहिलंय. मग आजची व्हिडिओ बघितलं नाही याचा अर्थ केला बॅकलॉग क्रिएट. मग बॅकलॉग संपवण्याचा एक उपाय आहे. जेव्हा तुमच्या कोर्समध्ये कुठलाही कोर्स असू दे, त्यात जेव्हा नवीन टॉपिक सुरू होईल ना, तो चालू ठेवायचा. तो बिलकुल ॲट एनी कॉस्ट मिस करायचं नाही. आणि पाठीमागचं एक-एक टॉपिक घेत राहायचं. होणार बॅकलॉग क्लिअर तुमचा. परत मागचा पार्ट आहे. इथं पार्ट आहे बरं का लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल परत. मग परत मागचा पार्ट कसा कव्हर करू? पूर्ण ब्लँक झालोय. आता हे मात्र मी मान्य करतोय बरं का. मी माझं उदाहरण देतो. एम-बी-ए, सी-ई-टीला माझ्या बाबतीत काय झालं होतं मी तुम्हाला सांगतो. मी मुंबईमध्ये काकांच्याकडे होतो. क्लासेस जॉइन केले होते. क्लासच्या टेस्टमध्ये जबरदस्त स्कोर व्हायचा माझा एम-बी-ए, सी-ई-टीचा. का? क्लासचे पेपर ना ऑफलाईनमध्ये जे घेतले जायचे ना, त्यात एक पॅटर्न असायचा. पेपर मिळाला, की मी पहिले मॅथ्स सॉल्व्ह करायचो. मॅथ्स माझा त्यावेळेस फेव्हरेटच होता. आता पण आहे बरं का, खूप आवडतो मॅथ्स मला.
त्याच्यानंतर व्हर्बल, नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे ते बुद्धिमत्ता स्कॉलरशिप आणि शेवटी इंग्लिश आणि शेवटी करंट अफेअर्स. पण जेव्हा एमबीए सीईटीचा पेपर हातात मिळाला, मेन पेपर, तेव्हा कळालं इथं तर मिक्स येतायत प्रश्न. स्ट्रॅटेजी फ्लॉप गेली, की आपली स्ट्रॅटेजी काय होती, की पहिला मॅथ्स, नंतर हे, ते. नाही, फेल्युअर. आणि नंतर मग काय व्हायला लागलं, ठीक आहे सोडवूया म्हटलं ओळीनं. सुट्टेनाच प्रश्न. ते स्किप बिप करायचं सांगायला कोण होतं? YouTube होतं होय त्यावेळेस? नाही. मग क्षणात पहिल्या 10-15 मिनिटानंतर आई-वडील सगळेच आठवले, की 1.5 वर्ष आपण काकांच्याकडे राहिलोय. वर्षभर, 1.5 वर्ष. एवढा दिवसभर अभ्यास केलाय. कुठे आहेत मार्क? पाऊण तास गेला. मी पाऊण तास ब्लँक झालो होतो. मग मी माझ्या मुलांना ब्लँक होऊन देत नाही. माझा जो टॉपर होता गेल्या वर्षीचा वरद, पी-आय-सी-टीमध्ये आहे. गेल्याच्या गेल्या वर्षीचं म्हणूया आपण. मग त्याची गोष्ट मी का सांगतोय? त्यानं मला सांगितलं, की मॅथ्सच्या पेपरमध्ये पहिले 7-8 प्रश्न सुटलेच नाहीत. पहिला प्रश्न अटेम्प्ट करताय? नाही. दुसरा? नाही. तिसरा? मग त्यानं काय सांगितलं, की त्यानंतर 15 मिनिटं तो शांत बसला. त्यानं त्याच्या मनाला सांगितलं, की फिजिक्स, केमिस्ट्री बरा गेलाय. हा पेपर अवघड आहे ना, ही शिफ्टच अवघड असणार आहे. आपण शांतपणे अटेम्प्ट करू. मग काय झालं रिझल्ट? 99.5 पर्सेंटाइल. पी-आय-सी-टी-सी-एस मिळालं. काय वाईट झालं? मग इथं लक्षात घ्या, हे ब्लँक होण्यासारखा प्रकार आपल्याला बंद करायचा आहे. आपल्याला मेडिटेशन करायचंय. आपल्याला आपलं डोकं शांत ठेवायला शिकायचं आहे. बस स्टडी केलेलं काहीच डोक्यात राहत नाहीये, कारण तू तणावात अभ्यास करतोय रे. बदल स्वतःला. तू आनंदी राहा. मी तुम्हाला खरं सांगू का? अरे किती अडचणी येतात आयुष्यात सॉरी आनंदात नाही, आयुष्यात. किती अडचणी येतात तुम्हाला सांगतो. तुमच्या पालकांशी बोला, कधी गप्पा मारा. अरे आयुष्य खूप खडतर आहे, कठीण आहे. पण ते तुम्हाला शिकवतंय. भावनिकदृष्ट्या पण खूप कठीण प्रसंग येतात. माझ्या आयुष्यात आलेत. बऱ्याच वेळा मी खूप विचार केला त्या गोष्टीवर, पण नाही. मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे. मी सगळं आता मी असं माझी विचारसरणी बदलली. काय आहे माझी विचारसरणी? मी माझ्या आयुष्यातला मी जगातला सगळ्यात सुखी आहे. मी या जगात सगळ्यात सुखी कोण असेल तर मी आहे. का? माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये बेस्ट स्टुडंट आहेत. कालच 4 पोरांना मारलं मी. बदडलं. ते सलमान खान सारखं ते हातात ब्रेसलेट घालून आला होता तो मुलगा म्हणून मारलं त्याला मी बरं का. त्याच्यावर 4 त्याच्या मित्रांना पण ओरडलो. पण मी रात्री 8 वाजता त्याला फोन करून म्हटलं, "अरे माझ्याकडून जरा मिस्टेक झाली. मी जरा जास्तच तुला मारलं की नाही?" तिकडून रिप्लाय आला, "हो नाही हो सर. काही नाही तुम्ही म्हणत आणू नका. आमची पण चुका झाल्यात की सर." केवढा आनंद आहे तो. केवढा मोठा आनंद आहे माझ्यासाठी. मी तुम्हाला सांगू का माझ्याकडचे 100% स्टुडंट बेस्ट आहेत. हा माझा आनंद आहे. माझ्यावर विश्वास ठेवून डोळे मिटून लोकं मला क्रॅश कोर्स जॉइन करतायत. हा माझा आनंद आहे. मी सगळं खुश आहे. बदला स्वतःला. काहीच डोक्यात राहत नाही हे विचार इथनं पुढे आणायचे नाहीत. आलं का लक्षात? मला सगळं आठवणार आहे. मी करतोय. पण तुमच्या क्षमतेनुसार करा रे अभ्यास. मी काय म्हणतोय, प्रत्येक जणच 100 पर्सेंटाइल मिळवू शकणार नाही. ही रिॲलिटी आहे. वास्तव आहे. स्वीकारा. परफेक्ट बनण्याचा प्रयत्न करू नका. नाही जमत आपल्याला ते. मी नाहीये परफेक्ट. मी तुम्हाला आत्ता सांगू का? मला ना नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत सगळे एकदम. वेळ लागतो मला. पण माझ्यात थोडंसं काय म्हणूया आपण एक टीचिंग स्किल आहे म्हणूया आपण. कष्ट खूप घेतोय मी बरं का. माझे स्टुडंट बघतायत. मी खूप अभ्यास करतो. खूप, खूप, खूप. मला करावा लागतोय मी करतोय. काय होतं सांगू का तुम्हाला? एक वेगळीच मजा येते. हां, मला ना लाखो, हजारो मुलांना सपोर्ट करायचा आहे. पालकांच्या मनातलं टेन्शन दूर करायचं आहे. मी तुमचे कॉल रिसीव्ह करतोय, तुम्हाला उत्तर देतोय. माझं कामच ते आहे. मी तणावातून गेलोय. लोकं तणावात आहेत. काय होतंय माहितीये का, की अपेक्षा सगळ्यांची एकच आहेत. काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो. एक तर बघा, मी एका पालकांचं तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट. नशीब माझ्याकडे नव्हता तो. मी त्यांना विचारलं, "काय तुमचं प्लॅन वगैरे?" ते म्हणले, "10वीत तर आता त्याने एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर केलाय, तर त्यानं एन-डी-ए जॉइन केलंच पाहिजे." जसं काय त्यांचं म्हणणं होतं, की हा अपिअर झालं, की हा एन सिलेक्ट होणारच. व्हायलाच पाहिजे. तरी मी डेअरिंग करून विचारलं, की एन सीट्स खूप कमी असतात, कॉम्पिटिशन खूप जास्त असते. नाही मिळालं तर? पुढचा डायलॉग पालकांचा ऐकून तुम्हाला चक्कर येईल. मला आली होती चक्कर. मला त्यांनी काय म्हणले, "नाही का एन-डी-एमध्ये झालं, तर सी-ई-टीचा स्कोर बेस्ट एवढा आला पाहिजे, की सी-ओ-ए-पीमध्ये सी-एस मिळालं पाहिजे." मग मी म्हटलं, "मग सी-एस" मी म्हटलं नाही, पहिलं त्यांचंच वाक्य सांगतो. आणि 3rd इयर असल्यापासूनच यू-पी-एस-सीची प्रिपरेशन करून पहिल्याच अटेम्प्टमध्ये आय-ए-एस व्हायला पाहिजे. एकुलता एक मुलगा, एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट. मग कशाला एवढ्या अपेक्षा? हां, आय-ए-एसच व्हायला पाहिजे, तर तुम्ही खुश होणार. बदला तुमच्यात बदल घडवा पालकांमध्ये. मी तुम्हाला सांगू का, गेल्या 15-20 दिवसापासून माझ्या एका जुन्या स्टुडंटनं बोललोय मी, एक ब्रेकफास्टसाठी स्टॉल लावलेला आहे. ओके. चाललंय, चांगलं चाललंय. धडपड करतोय आणि खूप चांगलं चालणार आहे.
पण काय होतंय, की त्यांचं कौतुक होत नाहीये. तुमचे आय-ए-एस, आय-पी-एस मी तुम्हाला सांगू का? क्लास 3 ची जरी पोस्ट मिळाली ना, तर अख्ख्या गावात बॅनर लावले जातायत. पाहुणे येऊन भेटतायत, बुके घेऊन येतायत. पण ज्यानं बिझनेस सुरू केलाय ना, हां, बघू जमलं तर कर बाबा, हे अशी भाषा वापरतायत. बदललं पाहिजे हे लक्षात घ्या. बरं आता व्हिडिओ गप्पा मारत बसतोय तुमच्याबरोबर, तुम्हाला पण ते आवडतंय, बरोबर आहे? आणि त्यामुळंच व्हिडिओचं शेअर करण्याचं प्रमाण वाढलंय. माझ्या सबस्क्रायबरवर मी खुश आहे. मला माहिती आहे लवकरच 2,00,000चा टप्पा आपण पार करणार आहोत. थोडेसेच राहिलेत. पण काय होतंय अजून 70% लोकं अशी आहेत 70% की जे व्ह्यू करतायत, बघतायत व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाहीयेत. ठीक आहे, मी कुठेतरी कमी पडत असेल, मी प्रयत्न करेन. मला सांगा ना, तुम्ही ना कमेंटमध्ये ना मला तुमचे प्रश्न विचारा रे. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. पालक तुम्ही सांगू का मुलाचा अभ्यास कसा चालू आहे? हे अतिशय महत्वाचं आहे बरं का. मुलाचा अभ्यास कसा सुरू आहे. मी तुम्हाला सांगू का, मी माझा नंबर तुम्हाला दिलाय बरं का. बऱ्याच वेळा दिलाय. परत देतोय. तुमचा पण पाठ झाला असेल 80 87 31 80 64. पालक सुद्धा मला फोन करू शकतात बरं का. पण काय होणार आहे आत्ता सांगतो. थोड्या दिवसांनी ना, क्रॅश कोर्सच्या स्टुडंटचे डाउट क्लिअर करतानाच मला एवढा वेळ लागतो. मी कॉल कुणाचेच रिसीव्हच करत नाहीत. डू नॉट डिस्टर्ब म्हणून WhatsAppला कॉल करत बसतात लोकं मग. नको प्लीज मला विद्यार्थ्यांचे डाउट क्लिअर करू देत. WhatsAppला मला मेसेज करा ना मग. मी तुमच्या योग्य असेल तर बघा मी कुणाचंही इथं नाव रिव्हील वगैरे करत नाही हे लक्षात घ्या. मला कुणाला दुखवायचा हेतू बिलकुल नव्हता. पण ही अवस्था सगळ्या मुलांची आहे ऑलमोस्ट. 5% टॉपर असतात. त्यांना कुणास ठाऊक जमतं, कसं जमतं कुणास ठाऊक जमतं त्यांना. पण बाकीच्यांना सपोर्टची गरज असते. तो द्यायचा आहे आपल्याला. मग नक्की कमेंट करा. लाइक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ऑल द बेस्ट.